महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमचे मित्र जयंतराव, व्यासपीठावरील सर्व जे उद्या मुंबईचं रक्षण करणार आहेत ते भावी नगरसेवक आणि तिन्ही पक्षाचे मान्यवर नेते आणि जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आता या पहिल्या वाक्यापासूनच उद्या चर्चा सुरू होईल की राज मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो म्हणाले आणि उद्धव ठाकरे हिंदू बांधवांनो, भगिनींनो मातांनो म्हणाले. अहो, हेच तर आमचं म्हणणं आहे. कारण मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सुरुवात कोणी केली, महापौर कोण होणार, त्यांनी सुरुवात केली आणि आम्ही म्हणतो मराठी महापौर होणार, ते म्हणतात हिंदू महापौर होणार. मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही हा पहिला माझा त्यांना प्रश्न आहे. जरा तपासून बघा, काय तपासायचं असेल तर. नाही म्हणजे डोकं वगैरे काय बर्थ सर्टिफिकेट वगैरे असं मी म्हणतोय. आम्ही अस्सल मराठी बोलणारे देशभक्त हिंदू आहोत आणि राजने आज अप्रतिम मांडणी केली. राज, तू जे सांगितलं की पोट भरून जेवण तुम्हाला देणार आहे, आता एवढं पोट भरल्यानंतर किंवा पोट तिडकीने त्यांनी सांगितल्यानंतर पोटाला तड लागून उपयोग नाही, डोक्यात तिडीक गेली पाहिजे. आणि ती जर जाणार नसेल तर मग छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही, जय भवानी जय शिवाजी बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही. आणि आजच्या सभेचं हे वैशिष्ट्य आहे. जसं आपल्या सगळ्यांच्या मनात आजपर्यंतचा शिवसेनेचा इतिहास माहिती आहे, तसंच मला ती पहिली सभा मलाही आठवते. मी इथे खालीच माच्या मांडीवरती बसून ती सभा बघितली होती. समोर आजोबा होते, बाळासाहेब होते, श्रीकांतजी होते. काय बोलणं ऐकायला येत होतं, पण कशासाठी नेमकं काय चाललंय, मराठी माणसावरती अन्याय होतं म्हणजे नेमकं काय होतंय हे कळण्याचं वय नव्हतं. आणि आज या सगळ्या गोष्टीची जाणीव होते. काय योगायोग आहे की त्यावेळेला मी इथे समोर बसलो होतो, आज आमच्या खांद्यावरती धुरा आलेली आहे. आज सगळ्यांना कळलं असेल की ठाकरे बंधू एकत्र का आले. आणि जयंतराव, भावकी एक झालेली आहे, आता गावकी पण एक होते. अनेक जण आतापर्यंत प्रश्न विचारत होते की ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई आहे का. अरे, ठाकरेंचं अस्तित्व ठरवणार अजून जन्माला नाही आलं. हे बघा समोर बसले, ते खरं ठाकरेंचं अस्तित्व आहे. ही सगळी लाचार माकडं ही कधी वाघ नाही बनू शकत. आणि आत्ता तुमच्या लक्षात आलं असेल की शिवसेना संपवण्यामागचा यांचा डाव काय होता. का संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला आचार्य आत्रे होते, एस एम जोशी होते, डांगे होते आणि पहिले जे 5 जण सगळ्यात पुढे होते त्याच्यात आमच्या दोघांचे आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे होते. ही आमची घराणेशाही म्हणा किंवा घराण्याची परंपरा म्हणा. आणि हे रक्तामध्ये असावं लागतं. मराठीचं प्रेम, मातृभाषेचं प्रेम हे रक्तामध्ये असावं लागतं. आणि आमच्या डोळ्यात देखत जर आमच्याच घराचे, राज्याचे, भाषेचे लचके तोडले जाताना आम्ही प्रबोधनकारांची नातवंड, बाळासाहेबांचा मुलगा, श्रीकांतजींचा मुलगा,
हे काय शेपट्या घालून घरी बसू असं या भाजपवाल्यानं वाटलं. आज जे काय राजने मांडलेलं आहे हेच तर आम्ही सांगतोय. आणि आमच्या दोघांचे शेवटी अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो. साहजिकच आहे मराठीसाठी एकत्र आलोत आणि राज जे बोलत तेच सांगतोय. आमच्यामध्ये तसे वाद नव्हते पण ते वाद आम्ही आज गाडून टाकलेले आहेत आणि मराठी माणसासाठी, हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी एक ताकद म्हणून उभे राहिलेलो आहोत.